मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का एकलारा गावाचं नाव कसं पडलं? हा विषय लय जुना आहे. तेव्हा तुम्ही नव्हते, मी नव्हतो, तुमच्या घरचे ते पण नव्हते. हा विषय जवळपास 1428 मधला. तर त्यावेळेस काय झालं होतं, तेव्हा लोक लय नशेले होते. कोणाला गांजा प्यायची सवय, कोणाला बिड्या प्यायची सवय, कोणाला दारू प्यायची सवय, कोणाला सिगरेट ओढायची सवय. अशा लय सवयी लागेल होत्या तेव्हा. लोक गावरान दारू पित आहे. बराच बरा मिळ होता हो तेव्हा. तेव्हा पोलिसाच्या रेड पण चांगला पडत आहे बरं. मग काय झालं की एक शेतकरी होता. शेतकरी काय आता सगळा फुकाड्या होता तो, गांजा फुकाड्या. मग त्याच्याकडं जवळपास 3 एकर वावर होतं. 3 एकर वावरात हे गांजा फुकल्यामुळे याचा मेंदू झाला हँग. मग त्याच्या वावरात सगळे गांजर गवताची झाडच. मग याने विचार केला, साला आपल्या वावरात गांजर गवताची झाडं आहेत, तर आपण त्या गांजर गवताच्या झाडात समजा जर गांजा लावला तर म्हणजे कोणाला काय कळणार आहे. मग याच्याकडे जवळपास 5 एकर वावर होतं. या 5 एकरात गांजर गवताची झाडं होती. आपण आता एखाद्या पिकात तोडे पडत आपण कसे तोडे टाकतो, त्यानं तसं त्या गांजर गवताच्या वावरात गांजाची बी टाकलं आणि त्याला पाणी दिलं आणि मस्त आले ते. आणि आपल्यासारखं जर नवीन माणूस गेलं तर आपल्याला वाटेल की बा जसं का गांजर गवताची काढून हा माणूस बावळटाचे, यानं पूर्ण वावरात गांजर गवतच राहू दिलं. मग पोलिसाच्या रेड चालू झाल्या. त्याला खबर लागली की याच्या वावरात काहीतरी मेळ आहे. मग त्याने पाहिलं गांजर गवत. मग ते हळूहळू पाहत पाहत गेले. मग हा शेतकरी काय म्हणतो, अहो साहेब काय नाही, गांजर गवताचे नुसतं काय जाऊ राहिले तुम्ही तिकडं. नाही अहो नाही बाबा, कडू होतील हात, पॅन खराब होईल तुमचा. पोलिसवाले म्हणते चुपचाप बसतो का वाबाडी जाऊन. मग यायला दिसलं गांजाची झाडं तिच्यात. मग हे गेलं रडायला लागलं, म्हणे माफ करा हो माझ्यानं, तुम्ही 2-4 गांजाची झाडं न्या, मग काही म्हणणं नाही, फक्त ही केस उघड नका करू. मग पोलिसांनी काय केलं, हो म्हणे, ती म्हणे आम्हाला 1 एकर गांजा द्या तुम्ही. मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं, एक ट्रॉली भरून दिलं गांजा त्याला. आणि या पोलिसांनी काय केलं, हा गांजा घातला आणि मार्केटमध्ये विकला. मग हे झालं माहीत, त्याने मायच्यानं म्या इथल्या भरोसाने दिला रे, आणि यानं गांजा विकला र. हे पोलीस नव्हते, हे कोणीतरी कपडे घालून आले, गांजा चिकला रे माझा. मग तेव्हापासून काय गावाचं नावच चिकला रा.